गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम। गेल्या वेळेस आपण बघितलं होतं की हे सगळं जग जे आहे ते ज्याच्या प्रकाशामुळे भासतंय, ज्याच्या प्रकाशामुळे भासतंय म्हणजे जसं आतमध्ये आत्मचैतन्य आहे म्हणून आपण प्रत्येक पदार्थ पाहू शकतो. सगळ्या जगात आत्मचैतन्य आहे म्हणून आपल्याला जग दिसू शकतंय. आत्मा ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाश त्याला म्हणतात. आपण गेल्या वेळी याचा विचार केला होता. मग ज्याच्या प्रकाशात सगळं प्रकाशित होतं त्याला काय प्रकाशित करू शकणार दुसरं? दिवा असतो, दिव्याच्या प्रकाशात बाकी आपल्याला सगळं दिसतं, पण त्या दिव्याला दाखवायला दुसऱ्या दिव्याची गरज नसते, त्याचा तो असतोच ना. दुसऱ्या दिव्याची तिथे अजिबात गरज नसते. वास्तविक पाहिलं तर आपण एक लक्षात घ्यायचं की दृष्टांत हा नेहमी तेवढ्या पुरता लिमिटेड असतो. म्हणजे जर का म्हणायला लागलं की दिव्याचा प्रकाश विजेवरती अवलंबून असतो, तेलावरती वातीवरती वगैरे अवलंबून असतो, तसा आत्मप्रकाश अवलंबून नसलेला नाहीये. कशावरही अवलंबून नसलेलं तत्व ते आहे. त्याला वात नाही, तेल नाही, रिकामं कुठचं भांडं नाही, दिवा नाही, काहीही लागत नाही त्याला, समई वगैरे असं काही लागत नाही. त्याचा तो प्रकाशित असतो म्हणजे त्याचा तो ज्ञानरूप आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती हे कायमचं लक्षात ठेवायचं सूत्र आहे आत्म्याच्या बाबतीत. कारण त्याच्यामुळेच ते सगळं प्रकाशित होतं हे तर अगदी निश्चित आहे. तेव्हा पुढला जो श्लोक आहे तर तो आपल्याला काय सांगतोय की वेदशास्त्र पुराणानी भूतानी सकलान्यपि यथार्थवन्ति तं किन्नु विज्ञातारं प्रकाशयेत. वेद, शास्त्र, पुराण हे सगळे जे आहेत ते कसं काय आपल्याला अर्थ सांगतात? वेदात अक्षर कुठून आली? शास्त्रात अक्षर कुठून आली? वेद काय, शास्त्र काय, पुराण काय? ज्ञानाची साधनं जी आहेत ती पूर्वी हीच होती एवढं लक्षात घ्यायचं. वेदांवरती आधारित आपले शास्त्रग्रंथ आहेत. पुराण, स्मृती ह्या सगळ्या वेदांवरती आधारित आहेत. फक्त तिथे गोष्टी रूपाने सांगितलेलं आहे. स्मृतीमध्ये काय करावं काय नाही हे सगळं वेदांच्या अर्थावरती अवलंबून आहे. म्हणजे त्यांची ती स्वतंत्र नाही आहेत, ती सगळी वेदांवरती अवलंबून आहेत. मग ही जी आहे ते काय काय आहे इथे त्यांची यादी दिलेली आहे सगळी की वेद, शास्त्र, पुराण. वेद कुठचे आहेत आपल्याला माहिती आहेत, 4 वेद. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद 4 आहेत. आणखीन शास्त्र जी आहेत, आता कुठची शास्त्र आहेत? वेदांत शास्त्र आपण म्हणतो. 6 शास्त्र मुख्य आस्तिक शास्त्र म्हणून म्हटली जातात. आस्तिक शास्त्र म्हणजे काय की जी वेदाचं प्रामाण्य मानतात त्यांना आस्तिक म्हणतात. इथे देवाचा संबंध नाही, कारण ह्या आस्तिक शास्त्रांपैकी देखील
जो सांख्य आहे ते मानत नाहीत. ते ईश्वराला मानत नाहीत, पण वेदप्रामाण्य मानतात. म्हणून त्यांची गणना आस्तिकशास्त्रात होते. मग ही जी आस्तिकशास्त्र आहेत, मुख्य 6 आहेत त्यातली. कुठची? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी ही 6 आहेत. याच्याबद्दल मला वाटतं शंकराचार्यांनीच एक छान म्हटलंय फार, की वेदांत सिंहाच्या गर्जनेच्या मुळे हे बाकीचे जे आहेत ते सगळे जोडीने राहतात. त्यांना एकटं राहवत नाहीत. म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानात साम्य आहेत खूप. न्याय आणि वैशेषिक यांच्या तत्वज्ञानात साम्य आहे. सांख्य आणि योग यांच्या तत्वज्ञानात साम्य आहे. पूर्वमीमांसा जी आहे ती मुख्य कर्माचरणावरती भर आहे त्यांचा. आपल्या आहेत ते द्वैती, हे खरं आहे, पण मुख्य कर्माचरणावरती भर आहे त्यांचा. आणि सांख्य आणि योग जे आहेत, तर योगाला सेश्वर सांख्य असंही कोणी कोणी म्हणतात. योगदर्शन जे आहे ते, योग म्हणजे आपला ज्याला योगा झालेला आहे हल्ली आणि आपण परत स्वीकारलाय, तो अष्टांग योग नाही, हे योगशास्त्र म्हणून पूर्ण जे आहे. तर त्याच्या मतांच्या मध्ये सांख्य तत्वज्ञानाचं जे आहे तर तेच जवळजवळ सगळं स्वीकारलंय. फक्त सांख्य तत्वज्ञान सांगतं की प्रकृती तिच्या अधिकारात हे सगळं बनवते, जग बनते. आणखीन सांख्य तत्वज्ञान म्हणतं की जड प्रकृती काहीही करू शकणार नाही. आपलं सांख्य नाही, योग. तर तिथे चेतन काहीतरी आवश्यक आहे म्हणून ते ईश्वराचा स्वीकार करतात. बाकी सगळी त्यांची तत्वज्ञान तसंच्या तसं आहे. मग आता ही जी 6 आहेत, हे मुख्य शास्त्र म्हणूया, शास्त्र ग्रंथ असं म्हणूया, ही मुख्य आहेत. मग आता आणखीन काय आहेत? पुराणं आहेत. 18 पुराणं म्हणतात. आणखीन भागवत जे आपण कथा वगैरे ऐकतो ना, ते महापुराण असं म्हणण्यात येतं. कुठची आहे तिथे यादी दिलेली आहे त्यांनी, की ब्राह्मम पाद्मम वैष्णवंच शैवम भागवतं तथा. म्हणजे ब्राह्म म्हणजे ब्रह्मपुराण म्हणून आहे. ब्राह्म म्हणजे ब्राह्म मुहूर्त वगैरे काही त्याचा संबंध नाहीये. तर ब्रह्मपुराणाबद्दल ते ब्राह्म. पद्मपुराणाबद्दल सांगताय, तर पद्म म्हणून पाद्म. हे संस्कृतातला हे लक्षात घ्यायचं. आता भृगु ऋषींच्या कुळातले म्हणून भार्गव, त्याची ही पद्धत आहे त्याची बोलण्याची. तसं इथे वैष्णव, शैव, भागवत पुराण, त्याच्यात देखील देवी भागवत आहे. आपलं महाभागवत ज्याला म्हणतात, ज्याचं सप्ताह केला जातो, ते त्या पुराणात थोडासा महापुराण का म्हणतात, तर तिथे थोडासा वेगळे निकष आहेत म्हणून त्याला महापुराण म्हणतात. बाकीच्या पुराणात 5 निकष आहेत, याला 10 निकष आहेत. तो आपण आत्ता काही आपला विषय नाहीये तो. तथान्य दुसरी आणखीन जी आहे ती नारदीयंच मार्कंडेयंच सप्तम, 7 झाली. आग्नेयम अष्टकम, आग्नेय म्हणजे अग्निपुराण, ते 8वं झालं. अष्टकम प्रोक्तम भविष्य नवमम तथा, भविष्य पुराण म्हणून आहे, ज्याच्यात आता कलियुगात काय होणार आहे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. काय होतं पुढे सगळं त्याच्यात भविष्य आहे. दशमम ब्रह्मवैवर्तम, ब्रह्मपुराण वेगळं आणि ब्रह्मवैवर्त पुराण वेगळं, 2 वेगळी पुराणं आहेत हे. लिंगम एकादशम तथा, लिंग पुराण म्हणून आहे. वाराहम म्हणजे वराह पुराण, हे 12, 12 झाली. द्वादशम प्रोक्तम स्कांदम चात्र त्रयोदशम, स्कांदम म्हणजे स्कंद पुराण, तर इथे 13वं झालं. चतुर्दशम वामनम वा कौर्मम पंचदशम तथा, 14वं वामन पुराण. आणखीन 15वं कूर्म पुराण, तर त्याचा कौर्म असा रूप होत. मात्स्यंच गारुडंचैव ब्रह्मांडाष्टादशम तथा, मात्स्य म्हणजे मत्स्य पुराण,
गारुडम म्हणजे गरुड पुराण, जे आपल्याला माहिती आहे की निधनानंतरच्या त्या पहिल्या काही दिवसात ते वाचलं जातं. आणखीन त्याच्या देहाचा आणि जन्माचा आपल्या अत्यंत वर्णन आहे. म्हणजे मला हे नेहमी जाणवतं की हे गरुड पुराण जे आहे ते त्या काळात का वाचायला सांगतात. तर कोणी घरातलं गेलाय, जवळचं गेलाय, स्मशान वैराग्य टाईप होतं काहीतरी, गेलाय कुठेतरी, काहीतरी वैराग्य येतं. काय हे आत्ता आत्ता होतं, आणखीन गेलं, त्याच्यात भर घालायला, आपलं वैराग्य पक्क करायला ते गरुड पुराण आहे. त्यांनी त्या गेलेल्या जीवात्म्याला गती चांगली मिळते वगैरे अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. पण हे सगळं शास्त्रात एवढ्यासाठी बसवलं गेलेलं आहे की आपल्याला त्याच्यातनं फायदा व्हावा. सगळी आपली जी शास्त्र आहेत, रूढी ज्या आहेत, त्या दृष्टीने आहेत, आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपला पारमार्थिक उन्नती व्हावी या दृष्टीने, इथे वैराग्य संपन्नता यावी या दृष्टीने ते गरुड पुराण असं आहे. आणखीन ब्रह्मांड पुराण म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त आणि ब्रह्मांड अशी ब्रह्म या नावावरती 3 पुराण आहेत. ते 18वं. अशी ही सगळी पुराणं आहेत. आणि सगळी पुराणं व्यासमुनींनी लिहिलेली आहेत. सगळी पुराणं व्यासमुनींनी लिहिलेली आहेत. आता इथे ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे, हे आपण यादी वाचली की वेदशास्त्र पुराण भूतानि सकलानि अपि येन अर्थवंती तम किम नु विज्ञातारम प्रकाशयेत. ज्याच्यामुळे ही सगळी पुराण आहेत. शब्द कुठून आलाय? वेदातनं आले. वेद कुठून आले? वेद आले ते ब्रह्मदेवाच्या निश्वासातून आले असं म्हणजे ते प्रकट झालेले आहेत. ज्ञान जे होतं, माया जी आहे तीच ज्ञान देणारी आहे, आणखीन तीच बांधणारी आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या वगैरे ह्या पद्धतीने म्हटलेलं आहे. म्हणजे मायाच बांधते, मायाच सोडवते. तर सोडवणारी माया जी आहे ती पूर्ण सत्वगुणाची, ती ईश्वराने तिला वेदांच्या रूपाने प्रकट केलेलं आहे. जसं बंधन आहे आपल्याला, ते बंधन सोडवण्याची व्यवस्था पण आहे तिथे. आणखीन ती ह्या वेदांच्या रूपाने प्रकट झालेली आहे. म्हणजे शब्द कुठून आले शेवटी? ते कोणी प्रकाशित केले? त्याच्यात ज्ञान आहे. वेद हे शब्दराशी, नाही ज्ञान तयापाशी, जे वेदांगुली निर्देशी तेच ज्ञान पाई. म्हणजे वेद ही शब्दराशी आहे, अगदी बरोबर आहे. शब्द आहेत त्याच्यात, तिथे ज्ञान नाहीये. ज्ञान नाहीये म्हणजे काय आहे? अपरोक्ष ज्ञान नाहीये. तिथे परोक्ष ज्ञान आहे, मान्य आहे, शब्दांची रास आहे ती. पण ते शब्द बोट दाखवतात. आपल्याला प्रमाण माहिती आहेत की प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान वगैरे, त्यातल्या त्यात शब्द प्रमाण हे ब्रह्मज्ञानाला आवश्यक प्रमाण म्हटलेलं आहे. शब्द प्रमाण का म्हटलंय? शब्द कुठले? तर उपनिषद जी ज्ञानाचं खाण आहे, वेदांत म्हणजे वेदांच्या शेवटचा भाग, ज्ञानकांड ज्याला म्हणतात, तर ते ज्ञानकांड, तिथे प्रत्येक वेदात एक एक महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य स्पष्ट शब्दात सांगतं. आणि बाकी अवांतर वाक्य जी ब्रह्माचं वर्णन करतात, त्यांना अवांतर वाक्य म्हणतात. तर हे जे महावाक्य आहे प्रत्येक वेदातलं एक, ते आपल्याला निर्देश करतं, बोट दाखवतं. काय बोट दाखवतं? तत्त्वम असि, ते ब्रह्म तू आहेस, हे आपल्याला बोट दाखवतं. जे वेदांगुली निर्देशी तेची ज्ञान पाई. तिथे जायचंय आपल्याला प्रत्येकाला. वेद शब्दराशी आहेत, अगदी खरं आहे, पण त्यांचा निर्देश ते बोट दाखवतायत ना मार्गाला. आपण मागे छांदोग्यातली कथा पाहिली होती. मार्ग दाखवण श्री गुरु करतात. श्री गुरु कुठून तो मार्ग दाखवतात? वेदातनच ना. वेदातलं जे तत्त्वमसी हे उपदेश महावाक्य आहे, त्या महावाक्याच्या सहाय्याने आपल्याला ते बोट दाखवतात.
किंवा अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म वगैरे ही महावाक्य जी आहेत, तर ती आपल्याला सांगतात की जीव आणि ब्रह्म एक आहेत. हे ज्ञान जे आहे हे कोण प्रकाशित करतं? आत्मतत्व प्रकाशित करतं. मग त्या आत्म्याला काय प्रकाशित करणार आहे? काहीच नाहीये. तो स्वयंप्रकाश आहे. आता जे दिव्याचं उदाहरण सांगितलं ते तसंच आहे ना, की दिव्याला प्रकाशित करायला दुसरा दिवा नाही लागत. दिव्याच्या प्रकाशात आपल्याला बाकीचं सगळं दिसतं. तसं ह्या ब्रह्माचा जो चित म्हणजे चैतन्य ज्ञान, त्या प्रकाशात आपल्याला ज्ञान होत असतं. त्या प्रकाशात आपल्याला सगळं दिसत असतं. पण ब्रह्माला प्रकाशित करणारं दुसरं काहीही नाहीये. ते स्वतःच प्रकाशित आहे, म्हणजे ते स्वतःच ज्ञानरूप आहे. प्रकाशितचा अर्थ ज्ञान होणं असा आहे. ते प्रकाश आहे. म्हणून आत्म्याला प्रकाशित करणारं दुसरं काहीही नाहीये. आत्माच सगळ्या जगाला, सगळ्या गोष्टींना प्रकाशित करतो, म्हणजे सगळ्याचं ज्ञान करून देतो. आणि ते आत्मतत्व तू आहेस. हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आत्म्याचं आपण वर्णन करतोय, पण आत्म्याचं वर्णन म्हणजे आत्मा नव्हे. मी रुमालांचं वर्णन करतेय, मी हा माऊसचं वर्णन करतेय, अनेक गोष्टींचं मी वर्णन करेन. पण वर्णन म्हणजे ती गोष्ट आहे का? पदार्थ शब्दाचा अर्थ काय आहे? पद, अर्थ. पद काय आहे? माऊस. त्याचा अर्थ काय आहे? प्रत्यक्ष माऊस. हा पदार्थ झाला. माऊस नावाचा पदार्थ म्हणजे माऊस या पदाचा अर्थ म्हणजे ते प्रत्यक्ष तत्व आहे. ब्रह्म हे तत्व जे आहे त्याला वस्तू म्हणतात, कारण वसती ती कायम असणार ते. तो ब्रह्म आहे, बृहत आहे, व्यापक आहे. पण ते अशा पद्धतीने दाखवता येत नाही. त्याचा अर्थ फक्त जाणायचा आहे. ते काय आहे? व्यापक आहे. सगळ्याचं तेच स्वरूप आहे. हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि हे जाणल्यानंतर ते मी आहे असं जाणल्यानंतर बंधनातून सुटका होते. एष स्वयं ज्योतिः अनंत शक्तिः आत्मा प्रमेय सकलानुभूतिः यमेव विज्ञाय विमुक्त बंधो जयत्ययं ब्रह्मविदुत्तमोत्तमः. ब्रह्मविद उत्तमोत्तमः म्हणजे काय आहे? हा जो आत्मा आहे हा स्वयंज्योती आहे. स्वयंज्योती म्हणजे आता आपण पाहिलं की त्याचा तो प्रकाशित आहे, त्याचा तो ज्ञानरूप आहे. त्याचं ज्ञान करून द्यायला दुसरं काहीही समर्थ नाहीये. तोच त्याचा प्रकट होतो. कधी? शुद्ध शांत चित्तात. जेव्हा वृत्ती ब्रह्माकार होते त्यावेळेस त्याचा तो तिथे प्रकाशित होतो. हा कोणाच्या अनुभवात असतो? तर इथं ब्रह्मविदुत्तमोत्तमः, ब्रह्मविद उत्तमोत्तमः, जे ब्रह्म जाणणारे असतात तर त्यातला जो उत्तम असतो. आता इथे थोडासा भेद केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की ब्रह्म जाणणारे जे असतात ते सगळे एकसारखे नसतात. टाकसाळ नाहीये, ज्ञानाची टाकसाळ नाहीये. त्यांच्या पूर्वजन्मांच्या वगैरे संस्कारांच्या नुसार अगदी पूर्णपणे सगळ्याच्या पलीकडे गेलेला असा थोडा असतात. आणखीन बाकीचे जे असतात तर त्यांच्यात खूप श्रेणी असतात. त्या त्यांच्या वासनांवरती, त्यांच्या साधनेवरती वगैरे अवलंबून असतात. ते ब्रह्म जाणतात, हे सत्य आहे.
पण तरी देखील ते किती काळ त्या तादात्म्यात राहतात, ते किती काळ हे मोठं कठीण आहे, पण किती काळ म्हणजे आता नाहीतर मग एवढ्या श्रेणी झाल्या नसत्या. जे पाप असतं तर ते त्यांना बाहेर ओढत असतं, विषयांचा विचार करायला भाग पाडत असतं. मग ब्रह्माचं विस्मरण होतं. असे जे असतात तर ते थोडेसे खालच्या लेवलचे असतात. आणखीन ज्यांना पक्का निश्चय झालेला आहे ते वरच्या लेवलचे असतात. आणि त्यांच्याहून वरच्या लेवलचे ज्यांना आता देहाचं कशाचंही भान उरलेलं नाहीये असे आहेत. आता योग वासिष्ठात अशा चिदाभासाच्या 7 या सांगितलेल्या आहेत ज्ञानाच्या. तर त्याच्या जिज्ञासेपासून सुरुवात केलेली आहे. आणखीन सत्वापत्ती, नंतर मला आता पटकन नावं आठवतील की नाही माहिती नाही, पण सत्वापत्तीपासून ज्ञानाच्या भागाला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर आणखीन वरती 3 श्रेणी आहेत. जगाचं पूर्णपणे बाद झालेले त्याच्यावरती असंशक्ती वगैरे काही काही आहेत. त्यातल्या मी खरोखरीच पटकन आता माझ्या लक्षात नाही येत आहेत. पण त्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत तर त्याच्यात ब्रह्मविद, ब्रह्मविदोत्तम, ब्रह्मवर वेगवेगळी आहेत नावं सुद्धा त्यांना. ती देखील मी बरोबर सांगते अशी माझी खात्री नाहीये. एनिवे, पण आपल्याला एवढं हे लक्षात घ्यायचं की जो सगळ्यात उत्तम ब्रह्मविद आहे तो कायम त्या अनुभवात असतो. पण सगळ्यांना हा अनुभव असतो हे त्यांनी इथे सांगितलंय की हा ब्रह्मवेत्ता साक्षात्कार करून घेतो तो हा आत्मा स्वप्रकाश आहे. आणखीन अनंत शक्ती, विविध शक्ती त्याच्याच आहेत. म्हणजे काय, त्याला शक्ती आहेत का? माया ही त्याची शक्ती आहे. आणखीन मायेची शक्ती जी आहे ती कुठची आहे? जसं आवरण, विक्षेप, मल वगैरे मायेच्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे मायेच्या शक्ती ज्या आहेत तर त्या 9 आपल्याला शक्ती माहिती आहेत, वैष्णवी वगैरे शक्तींची रूप आहेत. मायेचंच दुसरं नाव शक्ती आहे. कार्याप्रमाणे ह्या वेगवेगळ्या शक्ती मानलेल्या आहेत. आणखीन ह्या अनेक आहेत एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. फक्त अनंत शक्ती म्हटले. आपल्याला हात उचलायला सुद्धा शक्ती लागते की नाही? प्राणशक्ती म्हणतो. सगळ्या शक्ती आहेत ह्या. मनाची शक्ती आहे, बुद्धीची शक्ती आहे, शरीराची शक्ती आहे, प्रत्येक पदार्थात शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, अनंत शक्ती आहेत. आणखीन ह्या सगळ्या शक्ती कोणाच्या आहेत? जो शक्तिवान आहे त्याच्या. शक्तिमान केवळ ब्रह्म. आता सापेक्ष आहे म्हणून ईश्वर म्हणायला हरकत नाही, पण त्या प्रकट झालेल्या आहेत. माया जेव्हा प्रकट होते तेव्हाच त्या शक्ती पण त्याच्याबरोबर, म्हणजे जेव्हा त्या शक्ती वापरल्या जातात ईश्वराकडनं तेव्हा मायेलाच शक्ती म्हणतात, मायेलाच अविद्या म्हणतात, मायेलाच अज्ञान म्हणतात. त्या अज्ञानाच्यामुळे आवरण पडतं, तीही शक्तीच आहे. आवरण पडल्यामुळे विक्षेप निर्माण होतो, नाही ते दिसायला लागतं. जे मुळात आहे त्याच्यावर ते झाकलं गेल्यानंतर तिथे जे नाही ते दिसायला लागतं. त्याच्यामुळे हे पाहिजे ते पाहिजे, एक एक वासना यायला लागतात. मल नावाची शक्ती तिथे काम करायला लागते. हे सगळं शक्तीचा भाग आहे. अनंत शक्ती आहेत. स्वयंज्योती ही अनंत शक्ती ही आत्मा अप्रमेय. अप्रमेय आहे. प्रमेय म्हणजे ज्याचं आपण ज्ञान करून घेऊ शकतो, जे कोडं आपल्याला सोडवता येतं. प्रमेय भूमितीतलं माहिती आहे. माझं 1 नंबर शत्रू होतं म्हणून माझ्या लक्षात येते. तर हे अप्रमेय आहे आत्मा. म्हणजे आत्म्याचा
कुठल्याही प्रमाणांनी ज्ञान होऊ शकत नाही. त्यालाच आपण स्वयंप्रकाश, स्वयंज्योती वगैरे म्हणतो. फक्त इथे त्याचा पैलू बदलला. स्वयंप्रकाश म्हणजे त्याचं ज्ञान कोणाच्याही प्रकाशात होऊ शकत नाही. त्याचं ज्ञान दुसऱ्या कशामुळे होऊ शकत नाही. आणि इथे प्रमाणांचा अविषय म्हणजे प्रत्यक्ष अनुमान वगैरे कुठलंही प्रमाण त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही. ते मेय म्हणजे मोजण्यासारखं होऊ शकत नाही. हा त्याचा अर्थ होतो. प्रमाणांना तो विषय नाही. सकलानुभूती सगळ्यांच्या अनुभवात असलेला आहे तो. आपण हा विचार माझ्या आठवणीप्रमाणे केलेला आहे. जरी माझी आठवण खराब असली तरी देखील एवढं वाटतंय की आपण सच्चित आनंद ह्या रूपात त्याचा अनुभव प्रत्येकाला आहे हा विचार केलेला आहे. मला मी जगावंसं वाटतं. मंगेश दादांनी हा विचार मांडला होता असं वाटतंय. मला जगावंसं वाटतं म्हणजे सद्रूपय मी म्हणून तो आविष्कार आहे त्याचा. मी कायम असावं वाटणं कारण मी कायम आहे. मला ज्ञान हवावं वाटतं कारण मी चिद्रूप आहे, ज्ञानरूप आहे. पण ते माहीत नाही म्हणून मला ज्ञान व्हावं, ह्याचं व्हावं, त्याचं व्हावं अशा पद्धतीने मी शोधत असते. म्हणजे हा आविष्कार जो आहे हा आत्म्याचाच आहे ना, म्हणजे अनुभवात आहे ना माझ्या आत्मा. आत्मा माझ्या कायम अनुभवात आहे. अनुभवाचा विषय येतो तो, बाकी काही नाहीये दुसरं. आनंद रूप आहे. आनंद मला हवा असतो. आनंदासाठी मी सगळं करत असते. झोप देखील आनंद त्याच्यातनं मिळतो म्हणून मी घेते. नाहीतर विषय सोडून झोप घ्यायला कशाला गेले असते. विषयातनं आनंद आहे असं माझं मत असल्यामुळे. पण तसं आहे का? नाहीये. आनंद काहीही अत्यंत शांती, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे झोपेत लीन झालेले असतात. तिथे आनंद असतो. विषय वाटेल तेवढे घे, झोपायचं नाही. नाही चालणार आपल्याला. कारण झोपेतला आनंद हा विषयाच्या आनंदापेक्षा जास्त असतो. चित्त शांत झाल्याचा आनंद कुठच्याही आनंदापेक्षा जास्त असतो, जगातल्या आनंदांच्या पेक्षा. म्हणून हा आत्मा जो आहे हा सगळ्यांच्या अनुभूतीचा विषय आहे. त्याला जाणल्यानंतर कधीही कोणालाही पुन्हा पुन्हा जन्म नाहीत. बंधातनं पूर्णपणे मुक्त होतो, उत्कर्ष पावतो, जयती म्हणून म्हटलाय. जय पावतो म्हणजे काय आहे? पराभवाचा प्रश्न येतो कुठे? जिथे द्वैत वगैरे असेल तिथे येणार आहे. एकच एक आत्मा आहे, तिथे कोणाचा जय कोणाचा पराभव आहे? तो उत्कर्ष पावतो म्हणजे ब्रह्मरूप होतो, असा तो आहे. हा आत्मा जो आहे तो जो जाणतो त्याचं हे वर्णन आहे. आणि असे असतात हे लक्षात घ्यायचं. त्यांचं वर्णन केलेलं आहे. आत्मा जाणल्यानंतर म्हणजे जीव ब्रह्मैक्य जाणल्यानंतर सगळ्या बंधनातनं जीव मुक्त होतो. मग मुक्त झाल्यानंतर तो कसा वागतो? स्थितप्रज्ञ लक्षण आठवा. तीच जवळजवळ इथे सगळी दिलेली आहेत. न खिद्यते नो विषयी प्रमोदते न सज्जते नापि विरज्यते च स्वस्मिन् सदा क्रीडती नंदती स्वयं निरंतरानंद रसेन तृप्ता. तो कसा असतो? न खिद्यते. मनाविरुद्ध काही झालं, नुकसान झालं म्हणा, आपले प्रिय वस्तू माणसं गेली, त्याचं त्याला कुठेही खेद वाटत नाही, दुःख होत नाही, त्रास होत नाही. कारण जगाची ती रीतच आहे. बदल ही जगाची रीत आहे आणि बदलानेच हे सगळं होणार आहे हे निश्चित आहे अगदी. किंवा मिळालं काही, अनपेक्षित मिळालं, प्रयत्न करून मिळालं, कसंही मिळेल. मिळाल्यानंतर त्या लाभाने तो आनंदित होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो म्हणून म्हटलंय ना गीतेत. स्थितप्रज्ञ लक्षणात आहेत हे सगळं अगदी. तसा हा विषय मिळाल्यामुळे अत्यंत आनंदी झालाय वगैरे असं काही होत नाहीये.
न खिद्यते नो विषयी प्रमोदते न सज्जते न अपि. त्याला आसक्ती नाहीये. माणसं, विषय, वस्तू कशाबद्दलही त्याला आसक्ती नाहीये. अत्यंत वैराग्य संपन्न आहे. आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका. तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, ही त्याची स्थिती असते. कुठल्याही गोष्टीत तो आसक्त नसतो. असंच पाहिजे, असं नको, काहीही नसतं त्याचं. तो पूर्णपणे स्वतःमध्ये अत्यंत संतुष्ट असतो. आत्मन तृप्त. स्थितप्रज्ञस्य उच्यते म्हणून म्हटलेलं आहे. आत्मन्येव आत्मनः तुष्ट. आणि उद्वेग पण नाहीये. आसक्ती नाही, तसाच उद्वेग पण नाहीये, हर्ष नाहीये, तसाच दुःख पण नाहीये. कारण काय आहे? येणाऱ्या जाणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती मायेतली आहे ना. शेवटी येणारी बदलणारीच आहे, भासमान आहे. सत्य फक्त ब्रह्म आहे. त्याचा निश्चय आहे, त्याचा अनुभव आहे. आणि असं असल्यामुळे तो शांत असतो. पराशांती म्हणतात त्याला. आपल्याला एकनाथ महाराजांच्या गोष्टी माहिती आहेत. काहीही झालं, कुठेही कसंही घडलं, तरी त्यांची शांती कधीही ढळलेली नव्हती. शांती ब्रह्म असं त्यामुळे त्यांना म्हणत असत. ब्रह्मज्ञानी जो असतो तो असा शांत असतो. ह्याला कारण तो सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी रममाण असतो. आत्म्याच्या ठिकाणीच त्याचं चित्त असतं. आत्म्याच्या ठिकाणी चित्त असतं म्हणजे काय नक्की? प्रश्न आहे ना. याचा अर्थ एवढाच आहे की त्याची 100% मी ब्रह्म आहे, मी देह नाही, ही 100% खात्री असते. तिथे शंकेला जागा नाहीये. मी ब्रह्म आहे हे निश्चित आहे. आणि ब्रह्म मी आहे, मी सच्चिदानंद रूप आहे. जे दिसत आहे ती केवळ लीला आहे म्हणा, भास आहे म्हणा, काहीही त्याला नाव द्या, त्याचा माझा संबंध नाही. जो अनुभव आत्माराम नावाच्या ग्रंथात शिष्याने सांगितलाय की मीची सकळ विस्तार लो भूमंडळी, हा माझाच विस्तार आहे. मीच आहे सगळीकडे. मग कुठच्या गोष्टीच्या बद्दल आसक्ती वाटणार, कुठच्या गोष्टीच्या बद्दल दुःख वाटणार, कुठच्या गोष्टीच्या मिळण्यामुळे त्याला सुख होईल? काहीच नाही. तो कायम आनंद रूप आहे, कायम आत्मरूप तसाच राहिलेला आहे. कायम आनंदाचे डोई, आनंद तरंग असा रममाण असतो. आणखीन त्याच अनुभवात तो तृप्त, कृतार्थ असा असतो. तृप्तो भवती, तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे पंचदशीत. तर त्याच्यात म्हटलेलं आहे की आता मला काही कर्तव्य उरलेलं नाहीये, मी पूर्ण तृप्त आहे. जे करायला हवं ते करून झालेलं आहे सगळं. काय करायला हवं मनुष्य देहात आल्यावर? तर हे ज्ञान करून घ्यायला हवं. ते झालेलं आहे. आता काय उरलंय करायचं? करण्यासारखं काही नाही. मी कुठेही असलो तरी मी आनंदात आहे. काम करत असेल जगात, कुठे बसलेला असेल, सगळं माझ्यासाठी सारखं आहे. कारण मी ब्रह्म आहे, जे हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, असं ब्रह्म मी आहे. देह त्याच्या परीने काम करतोय. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. देह आपला त्याचं काम करतोय, पण मन मात्र अखंड ब्रह्मस्वरूपात स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे काय आहे? जगाचे परिणाम होत नाहीयेत आता त्याच्यावरती. कारण जग जे आहे ते भासमान आहे. जग जे आहे ते खरं नाहीये. हा त्याचा 100% निश्चय असल्यामुळे जगाचे परिणाम नाही होणार. मृगजळाचे परिणाम नाही होणार.
सर्प आहे एकदा कळल्यानंतर त्या सर्पाची भीती अजिबात वाटणार नाही. तशी याची अवस्था होऊन गेलेली आहे. त्याला जगातल्या कुठच्याही गोष्टीमुळे खेद होत नाही, कुठच्याही गोष्टीमुळे आनंद होत नाही. जे असेल ते असो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आहे चाललेलं. जे काम व्हायचं आहे ते प्रारब्ध करून घेताय, ईश्वर करून घेताय. मला काय त्याचं? कबीरान महाराजांची गोष्ट आहे ना, ते त्यांच्या भावात चाललेले होते. कुत्र्यानी लचका तोडलेला सुद्धा पायाचा लक्षात नाही आला. जेव्हा भावात असतं तर त्यावेळी होऊ शकतं. नाहीतर त्यांना शरीराचं कळत नाही असं नाहीये. दुखणं खोकणं त्यांना कळतं. पण भावावस्थेत जेव्हा जातात ती समाधी अवस्था असते, त्यावेळेस त्यांना कळतं असं नाही. म्हणून चमडी जाणे कुत्ता जाणे, इतका देहापासून ते अलिप्त त्यावेळेस होते. एरवी देहाला मी देहात आहे, जसं विवेकानंदांची कथा आहे आपल्याला माहिती आहे की पागोट वगैरे नीट करून अगदी स्वतःला सांगितलं त्यांनी की तू विवेकानंद आहेस, तुला बोलायचं आहे. म्हणजे त्या ब्रह्माच्या आनंदात मग्न असलेले त्यांना स्वतःला ह्या देहात राहणारा आत्मतत्व ते मी आहे आणि ह्या देहाला ते काम करायचं आहे, हे सगळं सांगायला लागलं, त्या देहावरती आणायला लागलं. तसे जीवनमुक्त ह्या देहाच्या भानात असतात, पण देह म्हणजे मी हा भ्रमात नसतात. आणि त्या देहाच्यामुळे ते काम करतात, ते सगळं करू शकतात, पण तिथे भ्रमाचा अंश सुद्धा नसतो. असा तो आत्मस्वरूपात कायम आनंदी असतो आणि त्या नित्यानंदांच्या ह्याच्यात कृतार्थ असतो. त्याला करणीय असं काहीही उरलेलं नाही. आता सगळं जे करायचं ते त्याचं करून झालेलं आहे. करणीय काही नाहीये. क्षुधाम देहव्यथाम त्यक्त्वा बाल क्रीडती वस्तुनी तथैव विद्वान रमते निर्ममो निरहम सुखी. उदाहरण देत आहेत की बालस्तावत क्रीडा सक्ता म्हणून शंकराचार्यांनी म्हटलंय ना, समर्थांनी पण म्हटलेलं आहे की पुढे लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डाह्याचा. आपण बघतो लहान मुलं की खेळाच्या एवढ्या नादात असतात, त्यांना तहान भूक घर कसली शुद्ध नसते. खेळात रमले की त्यांना कितीही बोलवा, आता येतो येतो करतात, अजिबात हलत नाहीत. म्हणजे तहान भूक पडणं सगळं त्यांना विस्मरण झालेलं असतं. तिथे चिंतन त्यांचं त्याबद्दल अजिबात नसतं. केवळ त्या खेळात ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात. त्याप्रमाणे हा जो ब्रह्मवेत्ता असतो तर तो अहंकार रहित होतो. देहवरची, घरावरची वगैरे सगळ्यावरच्या ममतांना बाजूला त्याने टाकलेलं असतं. म्हणजे 100% वैराग्य संपन्न झालेला असतो. अहंकार संपलेला आहे. मी म्हणजे अमुक, मी कोणी आहे, हे सगळं त्याचं संपलेलं आहे. आणखीन असा तो मग ब्रह्मस्वरूपातच रममाण झालेला असतो. त्या आनंदात तो मग्न असतो. त्यामुळे त्याला तहान भूक त्याची पर्वा नाही राहत. देहाला गरज लागली मागेल सुद्धा तो जेवण, पण ते आपल्यासारखं त्याचा तो मोठा विषय होऊन बसत नाही. मिळालं उत्तम आहे, नाही मिळालं तरी त्याला त्याचं पर्वा नसते. देहाच्या जगण्याच्या दृष्टीने प्रारब्ध त्याला ते मिळवून देतं, त्याला काम करायला लावतं, सगळं असतं. पण नाही मिळालं तरी त्याला त्याचा खेद नसतो. हे मुख्य आहे. तो बाह्य भोगांनी सुखी नाही होत, तो आत्मच सुखी असतो. स्वरूपानंदामध्येच तो सुखी असतो. आणखीन कसा असतो? चिंता शून्यम दैन्यम अदैन्य
भक्ष्यमशनं पानं सरिद्वारिषु स्वातन्त्र्येण निरङ्कुशा स्थितिरभिर्निद्रा श्मशाने वने वस्त्रे क्षालनशोषणादिरहितं दिग्वास्तु शय्यामयी संचारो निगमान्तवीथिषु विदां क्रीडा परे ब्रह्मणि. चिंताशून्यम अदैन्य भैक्षम म्हणजे काय आहे? असा जो आहे ना विद्वान ब्रह्मवेत्ता, तर त्याला भोजन बिजन हे सगळं त्याच्यासाठी काय जे करायला लागतं, भिक्षा मागायला लागते, पीठ भिजवायला लागतं, भाकरी करायला लागते, हे सगळं जे असतं ते सहज असतं. तिथे त्याच्याबद्दल आता हे केलं पाहिजे, नाही मिळालं तर काय करायचं, 5 घरी भिक्षा नाही मिळालं तर मला उपास पडेल वगैरे अशा पद्धतीचं काहीही तिथे नसतं. चिंतन काही नसतं तिथे. भिक्षा मागणार, दिली घेणार, नाही दिली आशीर्वाद देऊन पुढे जाणार. तिथे दैन्य नाहीये. दैन्य कुठे आहे? मागण्यात दैन्य आहे. देहाच्या पुढे आपण दीन होतो, देहामुळे आपण दीन होतो, मनामुळे आपण दीन होतो, आणि हा त्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्याला दैन्य नाहीये. जेव्हा कोणाकडे काही याचना करतो ना, तिथे दैन्य असतं. याला याचनेचा संबंधच नाहीये. हा स्वतः तृप्त आहे. तृप्तीसाठी त्याला बाकी कसलीही आवश्यकता नाहीये. म्हणून तो कसलीही दीनता न दाखवता अदैन्य भैक्षम, भिक्षा मागून मिळवलेलं असेल पण तिथे दैन्य नसतं. फरक आहे फार. द्या हो मला, अजिबात नाही. दिलं घेतलं, नाही दिलं चाललो पुढे, संपलं. समर्थांचं हा भिक्षेचा बद्दल एक पूर्ण समास आहे की भिक्षेने काय काय लाभ होतात. लोकांची परीक्षा होते, व्यवहार कळतो, काय चाललाय, कुठे काय आहे, काय करायला हवाय. कारण शेवटी ब्रह्मवेत्यांना सुद्धा ईश्वराने दिलेलं हे ते करत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे, जगाच्या कल्याणासाठी ते आलेले असतात. मग जगाची नाडी परीक्षा करणं हे भिक्षेच्या निमित्ताने शक्य होतं. समर्थांची आज्ञा होती की भिक्षा मागताना एक श्लोक म्हणण्याचा अवधी तिथे उभं राहावं. ओम भवती भिक्षाम देही म्हणून म्हणावं. आणलं तेवढ्या वेळात तर स्वीकारावं, फार आणलं तर 1 मूठ घ्यावं फक्त. सगळ्या आज्ञा आहेत त्याच्यात. बहु आणता घ्यावे मुष्टी एक, सगळ्या आज्ञा आहेत तिथे. त्यांनी काय काय फायदे होतात ते सांगितलं की ते अन्न पवित्र आहे. कोणाच्याही घरचं भिक्षा अन्न हे पवित्र आहे. आणखीन ह्या भिक्षेच्या मुळे कुठेही दैन्य नाहीये. खरं सांगायचं तर अशा संतांचं पालन पोषण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. कारण समाजाच्यासाठी ते फार काही करत असतात. मग त्यांना भिक्षा देणं हे समाजाचं कर्तव्य आहे. आज आता परिस्थिती फार बदलली आहे, हे खरं आहे अगदी. पण तरी देखील अन्नाला नाही म्हणू नये असं आपलं शास्त्र सांगतं. पशुपक्ष्यांना सुद्धा आपण देतो. कोणी आला दारावरती, 2 मूठ घालायला काय हरकत आहे? अन्न नाही, पैसे द्या, काहीतरी द्या त्याला, काही फरक पडत नाहीये त्याने आपल्याला. पण ब्रह्मवेत्ता जो असतो तर तो कसलीही दीनता न दाखवता हे भिक्षेचे नियम पूर्णपणे पाळलेले असतात. तो ते भोजन मिळवतो. अर्थात शंकराचार्य हे संन्यासी होते.
संन्याशी शिष्य होते त्यांचे बरेचसे, बहुतेक सगळे. गृहस्थ पण होते, पण संन्यासी असल्यामुळे त्यांनी भिक्षेच्या बद्दल म्हटलेलं आहे. जे संसारी असतात तर त्यांना ते कष्टाने मिळवतात. पगार असतो, व्यवहार असतो, व्यवसाय असतो, त्याप्रमाणे ते मिळवतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे आहेच ना त्यांना देखील. इथे हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे की इथे शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांच्या दृष्टीने सांगितलेलं आहे की दीनता न दाखवता मिळवावं. ब्रह्मवेत्ता तसं करतो. पाणी पिणं, नद्यांचं पाणी पितो. समर्थांचं एक आठवलं मला की आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. राम उपाशी ठेवणार नाहीये, तो व्यवस्था करत असतो. म्हणजे अन्न जे आहे ते भिक्षान्न असून दे, कसं मिळवलंय त्या पद्धतीने शांतपणे. पाणी नदीचं, नद्या वाहतच असतात. राहणं कसं आहे, स्वच्छंदाने. संन्याशाच्या बद्दल बोलतोय आपण. त्यांना 3 दिवस एका गावात राहायचा नियम असायचा. फक्त चातुर्मासात जेव्हा पाऊस वगैरे फार असतो त्या काळात एका जागी ते राहत असत. चातुर्मास केला त्यांनी इथे, अशा पद्धतीचं आपण ऐकतो बघा. गुळवणी महाराज म्हणा किंवा टेंबेस्वामी वगैरे इथे चातुर्मासात त्यांनी होते. अशा पद्धतीने आपण कथा ह्या ऐकतो संन्याशांच्या बद्दल. आपण कायम घरातच असतो. त्यामुळे राहणं जे आहे ते आज इथे उद्या तिथे असं नाही. इथे एवढंच घ्यायचं की ब्रह्मज्ञानी गृहस्थ असला, त्याला कुठे जर का बोलवण्यात आलं, ब्रह्मज्ञानी असल्यामुळे शिष्य असू शकतात, प्रवचन कीर्तन असं काही असू शकतं, लोकशिक्षणाचं काही असू शकतं, तर तिथे तो शांतपणे जातो. त्याचं जीवन जे असतं तर ते कोणीही तिथे आज्ञा त्याला करू शकत नाही. आपण गेल्या वेळी हे पाहिलं होतं. त्याला श्रुती देखील त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या तो बाहेर गेलेला असतो. पण त्याचं झोप घेणं काय, राहणं काय, कुठेही पराधीनता नाहीये, निर्भयता आहे पूर्णपणे. इथे मला कोणी काही करेल का? अरे कोण करणार त्याला? तोच सगळीकडे आहे ना व्यापून. देहाबद्दल आसक्ती नाहीये. होऊन काय होणार आहे? मृत्यू येणार आहे, जाऊन दे ना, काय फरक पडणार आहे? देहाला मृत्यू आज येऊ नाही तर उद्या येऊ, नाहीतर कालांतराने येऊ. आम्ही तो केवळ वस्तूची आहोत, त्यांचा निश्चय हा असतो. मग झोप घेणं निर्जन वनात असेल, स्मशानात असेल, गादी गिरद्यात असेल, ज्याची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तो राहणार आहे. पण तिथे त्याला अमुक पाहिजे वगैरे काहीही नसतं. त्यांना तर देहाच्या पलीकडे गेलेले असतात. पण आपण खूप काम करून दगडांवरती झोपलेले सुद्धा पाहिलेले आहेत. म्हणजे खडीबिडी असते ना, त्याच्या राशीवरती झोपलेले देखील पाहिलेले आहेत. जेव्हा झोपेची आवश्यकता असते तेव्हा गादीच पाहिजे, उशी याच जाडीची पाहिजे, हेच पांघरून पाहिजे वगैरे असलं काहीही नसतं तिथे. हा तर संन्यासी आहे, देहाच्या पलीकडे गेलेला आहे. खरा संन्यासी कोण आहे? मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोच संन्यासी जाण निरंतर. माऊलींनी व्याख्या केलेली आहे, मी आणि माझे आठवण विसरलेला तो संन्यासी आहे. केवळ भगवी वस्त्र धारण केली म्हणजे संन्यासी होत नाही माणूस. म्हणून तो स्मशानात राहील, वनात राहील, नाहीतर घरात राहील, काही फरक नाही. वस्त्र
धुणं वाळवणं क्षालन शोषणादिरहितम, कसली गरज नाहीये त्याला. त्याचं दिग्वल्क असो म्हणजे दिगंबर अवस्थेत असो, किंवा पूर्वी वल्कल धारण नेसायचे ना, काही वृक्षांची अशी अखंड पातळ आवरण बाहेर असतं, ते निघू शकतं वल्कल. तसं वापरू शकतो. कपडे वापरू शकतो. जनकासारखे भरजरी कपडे सुद्धा रत्न देखील तसंही वापरू शकतो. शय्या भूमी असेल, आताच झालं कुठेही झोप घेऊ शकतं. फिरणं असेल, वेदांताचा विचार असेल, सांगणं असेल, लोकांना शिकवणं असेल, विश्व होऊन विचरे विश्वाची माझी, असं त्याचं असतं. तो कायम ब्रह्मविचारात, निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी, त्याच ध्यानात आणि त्याच स्थितीत कायम असतो. असा जो ब्रह्मवेत्ता असतो तो कायम तसाच असतो. आज आहे आणखीन उद्या ब्रह्मवेत्ता नाही असं त्याचं नाहीये. ते दृढ झालेलं आहे, अपरिवर्तनीय झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात आता बदल नाहीये. एकनाथ महाराजांचीच एक ओवी आहे की तो जरी भोगांच्या राशीवरती लोळला तरी त्याच्या बोधात फरक पडत नाही. हा अर्थ आहे त्या ओवीचा. आता मला ओवी पटकन आठवत नाहीये, पण हा अर्थ आहे त्या ओवीचा. त्याचं ज्ञान इतकं दृढ झालेलं आहे की काही भोगांनी देखील त्याला फरक पडणार नाहीये, किंवा स्मशानात राहूनही फरक पडणार नाहीये. त्याची अंतस्थिती सगळीकडे सारखी असते. कुठेही त्याला दुःख म्हणा किंवा आसक्ती म्हणा, हे गोष्ट हवी आहे, ही नकोय, असं कुठेही काहीही त्याचं नसतं. कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे, सगळीकडे तो आहे. विमानमालंब्य शरीरमेतत् भुनक्त्य शेषान विषयानुपस्थितान परेच्छया बालवद आत्मवेत्ता यो व्यक्तलिंगो ननुशक्त बाह्य. म्हणजे ह्या शरीराचा तो विमानाप्रमाणे आश्रय करून, म्हणजे थोडक्यात शरीराप्रमाणे राहून विमान फिरतं तसं शरीर फिरतं, इकडे तिकडे जातं शरीर. शरीराच्या बरोबर तो दुःखी होणार नाहीये, सुखी होणार नाहीये. पण आत्मरूपाने तो ह्या शरीरात आहे ना प्रारब्ध असेपर्यंत. मग शरीराच्या मध्ये राहून प्रारब्धानुसार अन्न पान जे काय असेल ते भोग घेतो. बऱ्याच वेळा परेच्छा असते तिथे, दुसऱ्यांच्या इच्छेने. जो स्वतःचं देहभान पूर्ण विसरलेला आहे, असं जो ब्रह्मविदोत्तम आहे, ब्रह्मवरान वरिष्ठ, तर त्याला बऱ्याच वेळा दुसऱ्यांनी अन्न द्यायला लागतं. आणि त्याचं प्रारब्ध ते दुसरे कोणीतरी अन्न आणून देतात प्रारब्धामुळे. कारण शरीर तर टिकवायला हवं ना, अन्नाशिवाय कसं शरीर टिकेल. म्हणून दुसऱ्याच्या इच्छेने तो लहान मुलाप्रमाणे भोग घेईल. त्याचं लक्षण अमुकच असतील असं नाही सांगता येत, पण तो आसक्त नसतो. कुठेही त्याची आसक्ती दिसत नाही. प्रारब्धावरती, देह प्रारब्धावरी टाकेला समर्थांनी एका शब्दात सांगितलंय. अमुक हवं अमुक नको हे सगळे त्याचे विषय निघून गेलेले आहेत, असा तो ब्रह्मविद आहे. इथे परत तेच म्हटलंय की दिगंबरो वापि सांबरो वा त्वगंबरो वापि चिदंबरस्था उन्मत्तवद्वापि च बालवद्वा पिशाचवद्वापि चरत्यवन्याम. दिगंबर अवस्था आहे, दिशारूप वस्त्र.
किंवा मगाशी म्हटलं तसं वस्त्रही धारण करेल, वल्कलं नेसेल, किंवा कायम चिदाकाशात म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपात राहून बालोन्मत्त पिशाचवत वागेल, वेड्यासारखा वागेल, किंवा लहान मुलासारखा देखील असेल. तो कसा वागेल काहीही सांगता येत नाही. लोक आपल्याजवळ येऊ नयेत म्हणून एखाद्या पिशाच्या प्रमाणे पण तो वागेल, तेही शक्य आहे. लोकसंग्रह नको, लोकांची कटकट नको म्हणून दगड मारेल, काहीही करेल, किंवा लोकांना उपदेश देखील करेल. लोकांमध्ये जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे, असाही वागू शकतो. त्याच्याबद्दल हे काहीही आपल्याला नियम लावता येणार नाहीयेत. असाच असेल असं नाही. आपल्याला काय वाटतं की जरा वेड्यासारखा वागतो, पिशाच्यासारखा वागतो म्हणजे नक्की ब्रह्मवेत्ता असेल. असं काहीही नसतं. काही काही फसवणारे जे असतात तर ते तसा आव देखील आणू शकतात, हे लक्षात घ्यायचंय. म्हणून हे काहीही आपल्याला नियम सांगता येणार नाहीयेत. पूर्णपणे निर्लेप असतो तो. कसल्याही गोष्टीचा त्याला लेप लागत नाही, म्हणजे कुठच्याही गोष्टीने तो सुखी किंवा दुःखी होत नाही. ते माझं आहे म्हणत नाही. ते देहाच्यासाठी तिथल्या तिथे मर्यादित ठेवतो. ती लक्ष्मण रेषा आखून ठेवलेली आहे त्यांनी, की देहाच्या प्रमाणे चाललेलं आहे, देह करतोय काम, ठीक आहे. अशा पद्धतीने हा जो मुनी म्हणूया किंवा जीवनमुक्त झालेला आहे, तर तो ह्या पद्धतीने त्याचे व्यवहार असतात. अजून पुढल्या देखील श्लोकात ते आहे, तो पुढल्या वेळेस आता आपण तो विचार करूया. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे सांगतायत शंकराचार्य. आपल्याला सांगतायत म्हणजे शिष्याला सांगतायत की असं कसं काय झालं म्हणून विचार इथे करायचं कारण नाहीये. तू जीवनमुक्त झालायस, हे सगळे शक्य आहे. आपले जीवनमुक्ताबद्दलचे खूपसे गैरसमज ह्या सगळ्या ह्याच्यातनं दूर होतात. कारण जीवनमुक्ताचं कसा असेल ह्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही. अंतस्थिती जी आहे ती महत्वाची असते. तिथे जीवनमुक्ती, तिथे सगळं आहे. इथे आज आपण थांबूया. कुठपर्यंत झालाय? 542 पर्यंत झालेले आहेत. थांबूया आपण. हरिओम.